तर आज आपण बघणार आहोत वन शॉट रिव्हिजन. कशाची? तर सिमिलॅरिटीची. त्याचा हा पार्ट 1 असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळे काही बेसिक थेरम्स वगैरे, त्याचे प्रोपोर्शनॅलिटीचे काही प्रॉपर्टीज, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज डिस्कस करणार आहोत. ओके, सिमिलॅरिटीमध्ये काय काय आहे, सिमिलॅरिटीमध्ये काय काय आहे. ओके, पण त्याच्या अगोदर आपण एक जी मिस्टेक करतात तुम्ही सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये, तर ती मिस्टेक कोणती आहे ते बघून घेऊयात. ओके, सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, डिफरंट आहेत बाळांनो. सिमिलॅरिटी म्हणजे काय, सिमिलॅरिटी म्हणजे काय, सिमिलॅरिटी म्हणजे काय, पहिले ते समजून घ्या. सिमिलॅरिटी म्हणजे काय, दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर असू शकतात. जसे की दोन माणसं सिमिलर असू शकतात, फीचर्स थोडेफार सारखे असू शकतात. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना कधीतरी, तू ना तिच्यासारखी दिसते बरं का, तू ना त्याच्यासारखी दिसतो बरं का. हे जे आपण बोलतो ना, ही सिमिलॅरिटी आहे. तू ना तुझ्या आईसारखी दिसते, तू तुझ्या वडिलांसारखी दिसते, हे, किंवा तू तुझ्या वडिलांसारखा दिसतो, तू तुझ्या आईसारखा दिसतो, तू तुझ्या बहिणीसारखीच दिसते बरं का, तुम्ही दोघं एकदम डिट्टो दिसतात बाबा. हे जे काही आहे ना, ही आहे सिमिलॅरिटी. ही काय झाली, सिमिलॅरिटी. म्हणजे सेम टू सेम तर आहेत, पण ॲट द सेम टाइम त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोडेसे लिटल बिट डिफरंट पण असतील. लाईक हाईट वेगळी आहे, वेट वेगळं आहे, ॲपिअरन्स वेगळा आहे, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात. ओके, हे झालं सिमिलॅरिटी. पण याच्यासोबत तुम्ही कशात कन्फ्यूज होतात, कन्फ्यूज कशात होतात, कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल जे तुम्हाला 8वीलाच झालंय. कॉन्ग्रुएन्स म्हणजे काय, तर ते सेम टू सेम आहे, अगदी कॉपी, आयडेंटिकल ट्विन्स. आयडेंटिकल ट्विन्स जुडवा बघितलाय ना, एकाला मारलं की दुसऱ्याला लागतं, अगदी डिट्टो कॉपी. तिथं म्हणत नाही आपण सेम दिसतो, ते काय सेम आहेत. ओके, ते सेम आहेत. ओके, इथे जे आहे ना, हे सगळं नाकी डोळी कानी सेम टू सेम असणार. म्हणजे याची साईड एक आहे, ही एक आहे, तर ही पण एकच असणार. ही 2 आहे, तर ही पण 2च असणार. हे सगळीकडे कसं असणार, हे सेम टू सेमच असणार बाळांनो. कसं असणार, सेम टू सेमच असणार. क्लिअर आहे का? हे कमेंट मध्ये पटापट सांगा. हे क्लिअर आहे का, हे क्लिअर आहे का? त्यानंतर सॉरी कमेंट नाही आहे, यूट्यूब लाईव्ह आहे, सॉरी माय मिस्टेक. ओके, हे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये हे असं असणार आहे. यांचा एरिया सेम असणार, यांची पेरिमीटर सेम असणार, यांचं सगळं डिट्टो सेम टू सेम असणार. आणि त्यानंतर इथे झाली तुमची सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीमध्ये दोन्ही गोष्टी कशा असतात, वेगळ्या वेगळ्या असतात, पण तरी पण त्यांच्यामध्ये रेशो फाइंड आउट करतो आपण. सिमिलॅरिटीमध्ये आपण काय फाइंड आउट करतो बाळांनो, रेशो. काय फाइंड आउट करतो आपण, रेशो फाइंड आउट करतो. आणि इकडे जे आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये सगळं सेम टू सेम असतं. कसं असतं लेको, सगळं सेम टू सेमच असतं बाळांनो, तेवढं बघून घ्यायचं. ओके, त्यानंतर चला आता ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करूयात. आता हे तुमचं झालं डाऊट क्लिअर की सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, वेगळ्या वेगळ्या आहेत. ओके, तर आता आपण बघणार आहोत रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, तर इथे जे आहे सिमिलॅरिटीमध्ये 2 ट्रायंगलचा रेशो येतो. काय येतो बाळांनो, रेशो येतो. लक्ष द्या. आता रेशो येतो म्हणजे काय, हा जर 1 असेल, म्हणजे याचा एरिया जर 1 असेल आणि याचा एरिया जर 4 असेल और पेरिमीटर 4 असेल, तर याला मेन्शन कसं करणार, 1:4. 1:4 मध्ये याला मेन्शन केलं जाणार. ओके, क्लिअर आहे का? परत एकदा सॉरी. ओके, हे काय आहे 1:4 येणार. ओके, त्यानंतर रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल कसा काढणार आणि याच्या ज्या आहेत याच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत, याचे टाइप्स कोणते कोणते आहेत ते आपण बघूयात. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल म्हणजे काय. आता इथे या ट्रायंगल्सला नाव देऊयात आपण ABC आणि हा PQR. ओके, आता यांचा काय येणार, रेशो निघणार. सिमिलॅरिटीमध्ये ट्रायंगल्सचा काय निघतो, रेशो निघतो. ओके, आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल
एरिया ऑफ ट्रायंगल PQR, हे दोन घेतले, हे दोन घेतले. ओके, आता याच्यामध्ये आता आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि अगेन हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, आता या दोघांमध्ये हाफ हाफ कॉमन आहे, कट करून टाकूयात, नकोच. आता यांची हाईट जी आहे ती वेगळी वेगळी असू शकते. हाईट कशी असू शकते? वेगळी वेगळी असू शकते. बेस कसा असू शकतो? वेगळा वेगळा असू शकतो. मग तो आपण इथे लिहायचा, त्याचे मेजरमेंट्स दिलेले असतात. तर ह्यांचा एरिया जो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR, ह्या दोघांचा एरियाचा रेशो कशासोबत येतो? तर त्यांच्या बेस आणि हाईट सोबत. कशासोबत येतो बाळांनो? बेस आणि हाईट सोबत. याच्या 3 कंडिशन्स आहेत. याच्या काय आहेत? 3 वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघूयात आता, पटापट बघून घेऊयात. ओके, त्याची पहिली कंडिशन आहे, त्याची फर्स्ट कंडिशन आहे वेन बेस इज सेम. कसा आहे बेस? सेम टू सेम आहे. बेस कसा आहे बाळांनो? सेम टू सेम आहे. तर कसा येणार? चला बघून घ्या, आता बघून घ्या. ही झाली H1 आणि ही झाली तुमची हाईट 2 आणि हा झाला तुमचा बेस. इथे बेस काय झाला? सेम टू सेम झाला, BB. ओके, इथे हाईट काय झाली? H1 आणि H2. ओके, नावं देऊया ट्रायंगलला ABC आणि हा झाला D. ओके, हे मी दिले ट्रायंगल्सला वेगळे वेगळे नावं. आता काय करणार? लक्ष द्या. आता 2 ट्रायंगलचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD और BDC, एरिया ऑफ ट्रायंगल BDC, सेंटरचा ट्रायंगल घ्यायचा. ओके, आता याच्या सोबत काय करणार? लक्ष द्या. याचं काय करणार? हाफ अगेन इंटू बेस इंटू इथे हाईट H1 अपॉन हाफ इंटू बेस इंटू H2. हाईट वेगळी वेगळी आहे म्हणून H1 आणि H2 घेतलंय. H1 आणि H2 घेतल्या, दोघांच्या हाईट्स जशा आहेत तशाच आपण इथे घेतल्या. आता हाफ हाफ गेट कॅन्सल. आता इथे बेस पण सेम टू सेम आहे, मग बेस पण कॅन्सल झाला. म्हणजे काय? जेव्हा बेस सेम असतो तर त्यांचा एरियाचा रेशो कशाशी प्रोपोर्शन असणार? कशाशी प्रोपोर्शनेट असणार? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BDC यांचा रेशो जो आहे, एरियाचा रेशो जो आहे तो त्याच्या हाईट सोबत करस्पॉन्डिंग असणार. कशासोबत असणार बाळांनो? हाईट सोबत. म्हणजे इथे काय येणार? H1 अपॉन H2. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. ओके, क्लिअर असणार आहे ह्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे? वेन हाईट इज सेम. आता इथे काय आहे? हाईट सेम आहे. चला त्याची एक डायग्राम काढूयात. 2 पॅरलल लाईन्स आहेत. इफ सपोज ही एक डायग्राम झाली आणि याच्यासोबतच हा एक ट्रायंगल झाला. आता इथे 2 ट्रायंगल कोणते कोणते आहेत? लक्ष द्या. हा एक ट्रायंगल दिलेला आहे आणि हा एक ट्रायंगल दिलेला आहे. ओके, या दोघांचं काय आहे? हाईट कशी आहे? सेम आहे. हाईट कशी आहे? सेम आहे. इथे याला नाव दिलं, हा B1 झाला तुमचा बेस B1 आणि हा झाला तुमचा कुठून कुठपर्यंत लक्ष द्या, हा झाला तुमचा B2. हा झाला तुमचा B2. ओके, आता सांगा पॅरलल लाईन मध्ये हाईट कशी असणार? पॅरलल लाईन्स मधली सेम असणार. म्हणजे ही झाली तुमची H1 आणि ही झाली तुमची इमॅजिनरी H2. ह्या 2 हाईट मिळाल्या. इथे हाईट काय झाली? सेम टू सेम झाली. ट्रायंगलला नावं दिले ABC. ओके, ABC आणि PQC. ओके, PQC. चला परत एकदा रेशो घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. मग यांचा रेशो कसा येणार? हाफ इंटू बेस
B1 इंटू H अपॉन हाफ इंटू B2 इंटू H. H गेट कॅन्सल, हाफ गेट कॅन्सल, म्हणजे रेशो कुणासोबत करस्पॉन्डिंग झाला? रेशो कुणासोबत करस्पॉन्डिंग झाला बाळांनो? चला, एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आपल्या मनातल्या मनात उत्तर द्यायचे. काय येणार? B1 आणि B2. काय येणार? कशासोबत करस्पॉन्डिंग आला? बेस सोबत आला. कुणासोबत करस्पॉन्डिंग आला? तो बेस सोबत आला. ओके, चला, याच्यानंतर आपल्याला अजून एक कंडिशन आहे. when both are same. when both are same. आता मला सांगा जेव्हा हाईट आणि बेस दोन्ही सेम टू सेम असतील तेव्हा आपण काय करणार बरं बाळांनो? तेव्हा आपण काय करणार? चला पटापट तुम्हाला थोडंसं रिवाइज करा, पटापट रिवाइज करा. आपण काय करणार जेव्हा बेस आणि हाईट दोन्ही सेम येतील तेव्हा आपण काय करणार? तेव्हा आपण कशासोबत करस्पॉन्डिंग करणार? हा तुम्हाला क्वेश्चन मार्क आहे. हे ना आपण आपल्या लेक्चर्समध्ये खूप वेळा झालेलं आहे. ओके, आता याच्या पुढचा याच्यावरती डिपेंडंट काही क्वेश्चन आपण घेणार आहोत. याच्यावरती डिपेंडंट असे काही क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. क्वेश्चनमध्ये लक्ष द्या. पहिला क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे? ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे? लक्ष द्या. इथे तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे बाळांनो? की इन ट्रायंगल इन फिगर BC काय आहे? ही BC काय आहे? परपेंडिक्युलर आहे. कुणावरती? AB वरती. BC काय आहे? परपेंडिक्युलर आहे. कुणावरती? AB वरती ती परपेंडिक्युलर आहे. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे तुम्हाला? त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की AD जी आहे, AD पण काय आहे? परपेंडिक्युलर आहे. AD पण काय आहे? परपेंडिक्युलर आहे. कुणावर परपेंडिक्युलर आहे बाळांनो? AD पण कुणावर परपेंडिक्युलर आहे? AB वरती. AD आणि BC दोन्ही काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. कुणावरती? AB वरती. चला तर सॉल्व करायला सुरुवात करूयात. ओके, गिवन लिहून घेते सुरुवातीला. इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल ADB. हे दोन ट्रायंगल आहेत. कोणते ट्रायंगल आहेत बाळांनो? मार्क करून घेऊयात हे दोन ट्रायंगल. ओके, इथे अँगल B आणि अँगल A हे काय झालेत? 90 डिग्रीचे झालेत. ओके, BC काय आहे? गिवन दिलेलं आहे. BC काय आहे? परपेंडिक्युलर आहे. कुणावर? AB वर. आणि AD काय आहे? अगेन AD पण काय आहे? परपेंडिक्युलर आहे. कुणावरती? AB वर. दोघंच्या दोघं परपेंडिक्युलर आहेत AB वर. आपण सुरुवातीलाच पाहिलं. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? दोन्ही ट्रायंगल्स हॅव BD आहे का? AD आहे. ओके, ट्रायंगल्स हॅव सेम बेस. कसा आहे बाळांनो? सेम बेस आहे. सेम बेस कोणता आहे? AB काय आहे? सेम बेस आहे दोघांचा पण. ओके, दोघांचा पण काय आहे? सेम बेस आहे. त्याच्यामुळे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज करस्पॉन्डिंग टू. कुणासोबत करस्पॉन्डिंग असणार? कुणासोबत करस्पॉन्डिंग असणार बाळांनो? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज करस्पॉन्डिंग टू. कशासोबत? करस्पॉन्डिंग टू देअर हाईट्स. कुणासोबत करस्पॉन्डिंग असणार बाळांनो? त्याच्या हाईट सोबत तो करस्पॉन्डिंग असणार आहे. ओके,
त्यानंतर आता पुढे कसं सॉल्व्ह करणार, चला डायग्राम परत एकदा ड्रॉ करून घेतीये. डायग्राम काय करूयात, परत एकदा ड्रॉ करून घेऊयात. इथे काय काय आहे, ए बी सी आणि हा डी. ओके, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. हा बेस कसा आहे, सेम टू सेम आहे. चला पुढे लिहायला सुरुवात करूयात. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल्स टू, आता ह्यांच्या हाईट्स कोणत्या कोणत्या आहेत, बी सी आणि ए डी, बी सी आणि ए डी दोन्ही घेतल्या. हाईट सोबत करस्पॉन्डिंग येणार, कारण की बेस कसा आहे, सेम टू सेम आहे, आपण तो रेशो बघितलेला आहे. मग पुढे काय येणार, व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला. बी सी इज इक्वल्स टू किती दिलेली आहे, 4 आणि ए डी दिलेली आहे तुम्हाला 8. चला दिलेल्या व्हॅल्यूज काय करतोय, पुट करतोय. काय करणार, दिलेल्या व्हॅल्यूज इक्वेशन मध्ये पुट करणार आहोत. ओके, क्लिअर आहे. चला लिहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल्स टू काय येणार तुमचं, 4/8 इज इक्वल्स टू 1/2. 4 1 4, 4 2 8. ओके, इतकं सोपं सोपं, काहीच नाही करायचंय. रेशो दिलेला आहे, बेस सेम दिसतोय, हाईट सेम दिसतंय, काय सेम दिसतंय, पटकन बघायचं आणि त्याच्यावरनं हे उत्तर लिहायचं. फक्त करस्पॉन्डिंग दाखवायचं. पुढचा प्रश्न आत्ताच आपण डायग्राम बघितली. आता याच्यामध्ये काय सेम येणार सांगा बरं, आता याच्यामध्ये काय सेम येणार सांगा बरं, मला पटापट सांगा. इथे एपी काय आहे, परपेंडिक्युलर आहे. एपी काय आहे, परपेंडिक्युलर आहे. हा परपेंडिक्युलर आहे. एपी काय आहे बाळांनो, परपेंडिक्युलर आहे. हा काय झाला, परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे ही काय झाली तुमची, हाईट झाली. ओके, आता इथे नाहीये. ह्या दोन्ही लाईन कशा आहेत, पॅरलल आहेत. दोन ट्रायंगल कोणते कोणते आहेत, दोन ट्रायंगल कोणते कोणते आहेत बाळांनो, दोन ट्रायंगल्स कोणते कोणते आहेत, ए बी सी आणि तुम्हाला दिलेला आहे बी सी डी. हे दोन ट्रायंगल आहेत. ओके, अगेन इथे लक्ष द्या, बेस कसा आहे, सेम टू सेम आहे. हाईट कशी आहे, सेम टू सेम आहे. काय आहे, बेस सेम आहे, हाईट सेम आहे. आता कसं करणार, चला बघूयात आपण, पटापट बघूयात की आता याला कसं सॉल्व्ह करायचे. ओके, याला काय करणार, चला तर याच्यामध्ये गिवन जे आहे ते लिहून घेऊयात. एपी काय आहे, परपेंडिक्युलर आहे टू बी सी. एपी काय आहे बाळांनो, परपेंडिक्युलर आहे टू बी सी. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, लाईन एडी काय आहे, पॅरलल आहे टू बी सी. एडी पॅरलल टू बी सी आहे. आता लक्ष द्या, लाईन्स पॅरलल आहेत, त्याच्यामुळे हियर इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल, ए बी सी अँड ट्रायंगल कुठला वाला, बी सी डी. हियर इन ट्रायंगल ए बी सी अँड बी सी डी, बेस ऑफ ट्रायंगल्स कसा आहे, सेम टू सेम आहे. लिहा, बेस ऑफ ट्रायंगल्स आर सेम. अँड लाईन कोणती लाईन, एडी काय आहे, एडी पॅरलल आहे टू बी सी. लाईन एडी पॅरलल आहे टू बी सी. सो दॅट काय झालं, सो दॅट height of both triangle कशी येणार, सेम. दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी झाली, अगेन सेम टू सेम झाली. आताच मी विचारलं होतं, जर ट्रायंगलची हाईट आणि बेस दोन्ही सेम टू सेम असेल तर त्याचा रेशो कसा येणार, 1:1 येणार. म्हणजे काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी यांचा रेशो कसा येणार, सिमेट्री कशी येणार, हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि अपॉन हाफ इंटू बेस इंटू हाईट.
बेस बेस गेला, हाईट हाईट गेली, हाफ हाफ गेला, तर मग याचा रेशो होणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल्स टू 1:1. रेशो कसा येणार? 1:1 येणार. कसा येणार? सेम टू सेम येणार. दोघांचा रेशो 1:1 येणार. इतकं सोपं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला बघायला भेटला होता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय बघितलं होतं आपण? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि हा खूप इम्पॉर्टंट थेरम आहे. ह्या थेरमवरती 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. एक तर तुम्हाला एक्सप्लेन करायला पूर्ण BPT विचारणार, किंवा तुम्हाला हा थेरमवरचे क्वेश्चन 1 किंवा 2 क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कारण की हा चॅप्टरच तुम्हाला विचारला जातो. 10 मार्क्सला कंपल्सरी क्वेश्चन्स असतात आणि 8 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. ओके, याच्यामध्ये काय असतं मी क्लिअर कट अगोदर आपण स्टोरी लाइन समझून घेऊयात. अरे भाई, इनके स्टोरी भी तो देखनी पड़ेगी ना, क्या क्या बताता है ये BPT. इसकी स्टोरी सुन लेते पहले, तो हमें ये समझ में आएगा कि हमको करना क्या है. ओके, BPT काय सांगतो? BPT म्हणतो की ही जी लाईन आहे ना, एक पॅरलल लाईन जर काढली, कशावरती? एका ट्रायंगलची एक पॅरलल लाईन काढली, ती कशाला ऑपोजिट? एका साईडला ती काय आहे? ऑपोजिट आहे. ऑपोजिट साईडला ती काय आहे? पॅरलल आहे. बरं, पॅरलल लाईन काढली. ती पॅरलल लाईन काढल्यानंतर ती काय करते? तर ह्या दोन्ही बाजूंना काय करते? इक्वली सारखी वाटे करते. इक्वली डिस्ट्रीब्यूट करते म्हणे ती. माहिती आहे का तुम्हाला? इक्वली डिस्ट्रीब्यूट करून टाकते ती दोघांना पण, असं BPT म्हणतो बरं का. आता खरंच म्हणतो का? आता ते तर बघावं लागेल ना, क्रॉस चेक करावं लागेल ना आपल्याला, की खरंच म्हणते नाही म्हणत, खरंच तसं असतं का नसतं. आता गणित आहे बाबा, गणितात तर हे सगळं बघावंच लागतं बघा. मग आता आपण ते क्रॉस चेक करूयात. कसं करणार? ओके, आता क्रॉस चेक करत असताना याच्यामध्ये 2 ट्रायंगल्स दिलेत. आता रेशो कोणाकोणाचं दाखवतात ते अगोदर बघून घेऊयात. ही साईड आणि ही साईड. कसं काय? पॅरलल याला आहे ना, ह्या साईडला पॅरलल आहे. इंटरसेक्ट कुणाकुणाला केलाय? AB आणि AC ला. AB आणि AC ला जर इंटरसेक्ट केलेला आहे, तर ह्या दोन्ही साईडलाच डिवाइड करणार ना. मग ह्या दोन्ही साईडचा जो रेशो आहे तो कसा असणार आहे? सेम टू सेम. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला? AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? हे अपॉन हे इज इक्वल्स टू हे अपॉन हे. ओके, क्लिअर? हे बघायचं आपल्याला. मग आता याला प्रूफ कसं करणार? आता प्रूफ करण्यासाठी आता हे कन्स्ट्रक्शन इथे केलेलं आहे. जर हे कन्स्ट्रक्शन केलेलं नसेल तर तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय लिहिणार? चला बघूयात. कन्स्ट्रक्शन मॅथ्स मध्ये काय काय करतात ना, ते सगळं लिहिणं गरजेचं असतं. ओके, ईच अँड एव्हरी स्टेप. कन्स्ट्रक्शन काय केलं? जॉईंट पॉइंट कुठला? P to C अँड जॉईंट केला पॉइंट कोणता? B to Q. P to C आणि B to Q हे दोन्ही पॉइंट काय केले बाळांनो? जॉईंट केले. ओके, हे झालं माझं कन्स्ट्रक्शन. काय झालं? हे कन्स्ट्रक्शन झालं. ओके, त्यानंतर आता पुढे काय करायचं? डायग्राम काढून घेऊयात परत एकदा पटापट. ही झाली तुमची DE, हा झाला ABC, ही झाली लाईन L. ओके, आता कन्स्ट्रक्शन काय केलं? लक्ष द्या. हा P होता ना, PQ, P आणि हा Q. काय केलं? C to Q आणि C to P आणि B to Q हे दोन्ही पॉइंट काय केलेत? मी जॉईन केलेत. ओके, हे झालं माझं कन्स्ट्रक्शन. हे काय झालं? कन्स्ट्रक्शन झालं. आता कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आता मी काय करणार? लक्ष द्या. आता मला काय करायचं आहे? आता मी फक्त काय करणार आहे बाळांनो? हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत? सेम टू सेम दाखवणार. हे दोन्ही ट्रायंगल्स कसे दाखवणार मी? सेम टू सेम दाखवणार.
कोणते कोणते दोन ट्रायंगल, मला त्या दोन्ही पहिले ट्रायंगल्सचा रेशो दाखवावा लागेल. कोणत्या कोणत्या दोन ट्रायंगल्सचा. आता ह्या दोन साइड्स कोणत्या कोणत्या ट्रायंगल्सच्या अंडर येतात ते बघा. ह्या दोन्ही म्हणजे ह्या चारही साइड्स ज्या आहेत कोणत्या कोणत्या ट्रायंगल्सच्या अंडर येतात. हे कन्स्ट्रक्शन कशासाठी केलं ते सांगते. हा एक ट्रायंगल मला मिळाला आणि मला त्याच्यासोबतच हा एक ट्रायंगल मिळाला. ओके, हे दोन ट्रायंगल मला काय दाखवावे लागतील, रेशोमध्ये दाखवावे लागतील. तेव्हा मला ह्या दोन साइडचा रेशो मिळणार आहे. आणि त्यानंतर मी काय करणार आहे, लक्ष द्या, परत हा ट्रायंगल घेणार आणि त्याच्यासोबत मी हा ट्रायंगल करस्पॉन्डिंगमध्ये दाखवणार. ह्या ट्रायंगल सोबत मी हा ट्रायंगल काय दाखवणार, करस्पॉन्डिंगमध्ये दाखवणार. तेव्हा मला ह्या दोन साइडचा रेशो कसा मिळणार, सेम टू सेम मिळणार. आणि हे जेव्हा मला सेम टू सेम मिळेल तेव्हा मला हे दाखवणं अगदी सोपं होईल. मग चला घेऊयात गिव्हनमध्ये घेऊयात प्रूफमध्ये. ओके, काय घेणार, ट्रायंगल कोणता कोणता, APQ. पहिला ट्रायंगल APQ ट्रायंगल घेतला. ओके, आणि दुसरा कोणता घेणार आहे, हा वाला PQB अँड ट्रायंगल PQB. हे दोन ट्रायंगल घेतले मी. कोणते कोणते, APQ आणि PQB हे दोन ट्रायंगल घेतले बाळांनो. त्याच्यानंतर काय करणार, देअर हिअर PQ इज कॉमन हाईट. काय आहे ती, कॉमन हाईट आहे. ती काय झाली, कॉमन हाईट झाली दोन्ही ट्रायंगलची. ही काय झाली, हा 90 डिग्रीचा अँगल बनतो आणि हा पण त्याचा 90 डिग्रीचा अँगल बनतो. आणि ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये काय झालं, हाईट काय झाली, सेम टू सेम झाली. PQ इज अ कॉमन हाईट. कॉमन हाईट ती काय झाली, कॉमन हाईट झाली बाळांनो. मग ही कॉमन हाईट असल्यानंतर ह्या दोघांचा रेशो, एरियाचा रेशो कशासोबत येणार, चला पटापट आठवा. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB यांचा रेशो कुणासोबत येणार, हाईट कॉमन असल्यानंतर बेस सोबत. मग याच्या इथे बेस कोणता कोणता आहे, AP अपॉन PB. कोण आहे, AP अपॉन PB हा काय आहे, त्याचा बेस आहे. ओके, इथे हा बेस सोबत मी काय केला, रेशो फॉर्म केला. त्यानंतर याच्यानंतर मी काय करणार आहे, लक्ष द्या. आता पुढचे दोन ट्रायंगल घेणार. हे मिळालं मला फर्स्ट वन इक्वेशन, हे पहिलं इक्वेशन मिळालं. आता सेकंड ट्रायंगल घेणार. इन ट्रायंगल कोणता कोणता ट्रायंगल घेणार, APQ. ओके, APQ अँड ट्रायंगल PQC. म्हणजे हे वाला हा आणि हा. ओके, हे दोन ट्रायंगल घेतले. ओके, मग त्यांच्या एरियाचा रेशो कसा काढणार, एरिया ऑफ ट्रायंगल. त्या दोघांमध्ये पण सेम हाईट सेम येणार. हिअर इन बोथ ट्रायंगल हाईट अगेन सेम, हाईट इज सेम. हाईट कशी आली, सेम टू सेम आली. आता हाईट सेम झाली म्हणून त्याचा रेशो कुणासोबत येणार, देन द रेशो ऑफ two triangles is corresponding to कुणासोबत, इट्स करस्पॉन्डिंग टू देअर बेस. कुणासोबत, त्यांच्या बेस सोबत येणार. मग त्यांचा बेस कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. ओके, AQ अपॉन QC हे रिझन मी ऑलरेडी दिलं, इथे मेन्शन केलंय. ओके, याच्यानंतर काय करणार,
याच्यानंतर काय करणार लक्ष द्या. मग ह्या दोघांचा से हे काय करणार, लाईन काय आहे, लाईन पॅरलल पी क्यू काय आहे, पॅरलल आहे टू बी सी. पी क्यू काय आहे, पॅरलल आहे टू बी सी. आता ह्या फ्रॉम 1 and 2 हे एक लिहिलं. त्याच्यानंतर काय करणार, ह्या यांचा रेशो काय करणार, कम्पेअर करणार, इज इक्वल्स टू करणार. इज इक्वल्स टू करत असताना लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणाचा आला, ट्रायंगलचा पी क्यू बी इज इक्वल्स टू हा एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. हे दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय केला मी, कम्पेअर केला. कम्पेअर केल्यानंतर त्यांच्या साइड्स पण काय होणार, कम्पेअर होणार. ए पी अपॉन क्यू सी इज इक्वल्स टू ए पी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू काय येणार, ए क्यू अपॉन क्यू सी येणार. फ्रॉम 1 and 2 हे आपण प्रूफ केलं. फ्रॉम 1 and 2 आपण हे प्रूफ केलं. ओके, क्लिअर असणार आहे हे पण. ओके, याच्यानंतर आपण काय पाहिलं, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता कॉन्व्हर्स काय सांगतो, हा जो थेरम आहे हा तुम्हाला प्रूफसाठी विचारला जात नाही. याच्यावरती काय विचारलं जातं तुम्हाला, तर याच्यावरचे ॲप्लिकेशन विचारले जातात, डायरेक्टली अप्लाय करायला विचारलं जातो. ओके, म्हणजे काय, आता बीपीटी काय सांगतो तुम्हाला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो तुम्हाला, की ही लाईन काय आहे, पॅरलल आहे. लाईन पॅरलल असल्यानंतर ए बी सी आणि डी ई ह्या दोन जर लाईन आहेत तर बीपीटी मध्ये आपण हे प्रूफ करतो बाय बीपीटी की हा रेशो कसा आहे, सेम टू सेम आहे. बीपीटी काय सांगतो, एडी अपॉन डी बी इज इक्वल्स टू ए अपॉन ई सी. हे आपल्याला बीपीटी सांगतो. पण कॉन्व्हर्स काय सांगतो, हे गिवन असेल तर लाईन डीई काय आहे, पॅरलल आहे टू बी सी. लाईन डीई काय आहे, पॅरलल आहे टू लाईन बी सी. हे गिवन असतं. ह्या गिवन वरनं आपण हे कॉन्व्हर्स जो आहे हा प्रूफ करतो. हा तुमचा झाला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करायला येतो. याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट थेरम तुम्हाला एक्सप्लेनेशनला विचारला जात नाही. ओके, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर. आता याची स्टोरी लाईन सांगून देते. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला दिलेलं, काय आहे गिवन मध्ये काय दिलेलं असतं, हा एक ट्रायंगल दिलेला आहे आणि हा अँगल बायसेक्टर आहे हे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. आता हा ट्रायंगल आहे ए बी सी. ओके, याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागतं. कन्स्ट्रक्शन काय करणार, तर एसी ला सरळ वरती एक्सटेंड करा. काय करा, एसी ला काय करा, सरळ वरती एक्सटेंड करा टिल द एंड. आणि नंतर बी नी काय करा, ह्या एसी ला पॅरलल लाईन काढा की तोपर्यंत काढा जोपर्यंत ह्या एसी ला ती काय होत नाही, टच होत नाही. टिल द पॉइंट हा डी. त्याला काय करायचंय, एक्सटेंड करायचंय. मग याच्यामध्ये आता तुम्ही याला कसं काय तुम्ही प्रूफ करणार, हा काय सांगतो, हा थेरम काय सांगतो, ह्या दोन साइडचा रेशो कोणाकोणाचा, एसीचा, AC अपॉन CB इज इक्वल्स टू हा घेतला AE इज अपॉन EB. म्हणजे ह्या दोन साइडचा रेशो आणि ह्या दोन साइडचा रेशो कसा असतो, सेम टू सेम असतो, म्हणजे प्रोपोर्शन मध्ये असतो असं त्यांना म्हणणं आहे. म्हणजे ह्या दोघांचा रेशो कसा असतो,
प्रपोर्शनमध्ये असतो असं यांचं म्हणणं आहे. ओके, असं अँगल बायसेक्टर सांगतो, असं अँगल बायसेक्टर सांगतो. मग आता अँगल बायसेक्टरमध्ये याला प्रूफ कसं करणार, चला एक्सप्लेन करूयात आपण. याला एक्सप्लेन कसं करणार, चला. आता हा ट्रायंगल घेतला, परत एकदा कन्स्ट्रक्शन बघा. हा तुम्हाला एवढंच गिवन दिलेलं असणार की हा अँगल बायसेक्टर आहे ABC, हा पॉइंट आहे E. ओके, इथे काय करायचंय, BC AB ला काय करायचंय, सॉरी C वरती आहे तुमचा, C वरती आहे, नाव चुकले होते. हा C आहे, हा AB आहे. ओके, हा अँगल बायसेक्टर आहे. C काय आहे, CACE काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. ओके, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, AC ला काय करा, एक्सटेंड करा. AC ला काय करा, वरती पर्यंत न्या, एक्सटेंड करो उसको, जितना खींच सकते उतना खींचो ऊपर. त्याच्यानंतर AB ला काय करा, पॅरलल करा. कुणाला पॅरलल काढायची, ती AB कुणाला, B पासून पॅरलल लाईन कुणाला काढायची, तर AC ला. AC ला काय करा, पॅरलल लाईन काढा. काय म्हणतं हे, AC ला काय करा, पॅरलल लाईन काढा आणि ती जिथे टच होईल तो पॉइंट द्या D. ओके, आता याला प्रूफ कसं करणार, चला लक्ष द्या. तुम्हाला पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल हा एक पॉइंट पुढे आहे, तो पण आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्या अगोदर याच्यामध्ये काय काय येणार ते बघा. ओके, इथे काय काय आहे, हा झाला तुमचा अँगल बायसेक्टर. ओके, हा झाला अँगल बायसेक्टर. याच्यामध्ये लक्ष द्या, हा ट्रायंगल, सॉरी हा आणि हा, हे काय झाले, हे एकाच लाईन वरती येणारे अँगल आहेत. हे काय आहेत, ह्या ट्रायंगलमध्ये आणि ह्या ट्रायंगलमध्ये हे एकाच याच्यात येणारे अँगल्स आहेत. मग हे काय झाले, हे काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल. हे काय झाले, हे काय झाले बाळांनो, करस्पॉन्डिंग अँगल. कोणते कोणते, कोणते कोणते, कोणते कोणते, इथे काय झालं, AD झाली तुमची ट्रान्सव्हर्सल, AD तुमची झाली ट्रान्सव्हर्सल. त्याच्यामुळे काय झालं, लक्ष द्या, हा अँगल ACE, हा अँगल आणि हा अँगल, हे काय झाले तुमचे, मी मार्क करतेय, तुम्ही नोट डाऊन करणार आहेत, मी फक्त मार्क करून देते तुम्हाला. ओके, लक्ष द्या, हा अँगल आणि हा अँगल हे काय झाले, हे दोन्ही झाले करस्पॉन्डिंग. ओके, हे झाले तुमचे करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर 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 लक्ष द्या, त्याच्यानंतर तुम्ही काय प्रूफ करणार, हा अँगल आणि हा अँगल, हा झेड बनवतोय तुमच्यासाठी. काय बनवतोय, हा मोठा झेड बनवतोय. जिथे झेड बनतो ते काय झाले, अल्टरनेट अँगल्स. हे काय झाले, अल्टरनेट अँगल. कोणते कोणते, हा आणि हा, जिथे झेड बनतो तिथे बनतात अल्टरनेट अँगल. हे पण करस्पॉन्डिंग झाले. हे पण कसे झाले बाळांनो, सेम टू सेम झाले. हे पण कसे झाले, अगेन सेम टू सेम झाले. आता हे सेम टू सेम झाल्यानंतर तुम्हाला हा एक अँगल आणि हा एक अँगल मिळाला, हा एक अँगल आणि हा एक अँगल मिळाला. ओके, हे दोन अँगल्स तुम्हाला सेम टू सेम मिळाले. इथे डबल ए ची प्रॉपर्टी तुम्ही दाखवू शकतात, डबल ए ची प्रॉपर्टी दाखवू शकतात. ओके, त्याच्यामुळे ट्रायंगल ABD and ट्रायंगल CBD, कोणता कोणता ट्रायंगल, ABD आणि CBD, हे काय झाले, कोणते कोणते ट्रायंगल, लक्ष द्या, ABD, सॉरी AB आणि हा D, हा पूर्ण वरतीपर्यंत, आणि CBD, कुठला कुठला, CBD हा वाला. हे दोन ट्रायंगल कोणते कोणते, कोणते कोणते, लक्ष द्या इथं, हा एक ट्रायंगल मोठावाला आणि हा एक ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल कसे दाखवले, सेम टू सेम दाखवले. ह्या दोन ट्रायंगल मधला आता पुढे आपल्याला करस्पॉन्डिंग दाखवायचंय. काय होणार, AE अपॉन EB इज इक्वल्स टू AC अपॉन CD. कशानी कशानी हे लिहिलं आपण, हे लिहिलं आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम.
बीपीटी. आता इथे बीपीटी कुठून आला? आता इथे बीपीटी कुठून आला? आता इथे बीपीटी कुठून आला? तर हे काय आहे? ही लाईन काय आहे? पॅरलल आहे टू दिस. आपण काय काढली? ही लाईन ह्याला काय काढली आपण? पॅरलल काढली. ओके, झाला तुमचा बीपीटी. हे तुम्ही रेशो लिहिला. ओके, रेशो लिहिल्यानंतर आपल्याकडे गिवन काय आहे? ह्या सगळ्यामधून हे जे आपण अँगल्स वगैरे दाखवले, साइड्स दाखवल्या, याच्यामधून आपल्याला काय मिळतं? CB इज इक्वल्स टू CD. CB इज इक्वल्स टू CD म्हणजे हा इज इक्वल्स टू हा BPT. ओके, त्याच्यानंतर हे तुम्ही प्रूफ केलं BPTनी. मग इथे तुम्हाला CB इज इक्वल्स टू CD आहे. मग CDच्या जागेवर तुम्ही लिहा CB. CDच्या जागेवरती काय लिहा बाळांनो? फक्त CB लिहा. एवढं जरी लिहिलं तरी तुमचा थेरम जो आहे तो प्रूफ होतो. तुमचा काय होतो? थेरम प्रूफ होतो. आणि तुम्ही लिहू शकतात AE अपॉन EB. AE अपॉन EB इज इक्वल्स टू ह्या दोघांच्या बरोबर काय येणार तुमचा? AC अपॉन CB. AC अपॉन CB. क्लिअर आहे? हे दोन्ही ट्रायंगल आपण प्रॉपरली करस्पॉन्डिंग दाखवणार, BPT दाखवणार आणि त्याच्यावरनं हे सॉल्व करणार. हा रेशो लक्षात ठेवा. काय रेशो काय सांगतो तुम्हाला? ह्या दोन साइड्सचा रेशो आणि ह्या दोन साइड्सचा रेशो कसा असतो? नेहमी करस्पॉन्डिंग असतो, सेम टू सेम असतो, रेशो सेम असतो. ओके, क्लिअर आहे? ओके, त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हे खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. इथे इम्पॉर्टंट काय आहे लक्ष द्या. इथे अँगल्सची नावं देते मी. हे अँगल्स जे आहेत, जिथे मी 1 2 3 1 2 3 4 लिहिलंय ना, हे अँगल्स एकमेकांना कसे असतात? करस्पॉन्डिंग असतात. हे अँगल्स कसे असतात? एकमेकांना करस्पॉन्डिंग असतात. असे अँगल्स दिसले की तुम्हाला याला काय दाखवायचंय? सेम दाखवायचंय. हा 1 जो आहे हा याच्यासोबत सेम असतो, 2 2 सोबत, 3 3 सोबत, 4 4 सोबत. ओके, हे झाली तुमची एक प्रॉपर्टी, करस्पॉन्डिंग अँगल. हे काय झाले? करस्पॉन्डिंग. हे काय झाले बाळांनो? हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं इंटेरियर अँगल अँड एक्सटेरियर अँगल. इंटेरियर अँड एक्सटेरियर. याच्यामध्ये पण अल्टरनेट इंटेरियर, अल्टरनेट एक्सटेरियर हे पण असतात. ओके, इंटेरियर अँगल म्हणजे काय? ह्या दोन पॅरलल लाईन्सचे हे मधले हे जे मधले आहेत ना, हे काय झाले? इंटेरियर. ओके, आता अल्टरनेट इंटेरियर म्हणजे कोणते? हे वाले जिथे जिथे एस बनतो ना, एस बनतो, तो काय झाला? अल्टरनेट इंटेरियर. तो काय झाला बाळांनो? अल्टरनेट इंटेरियर झाला. ओके, त्याच्यानंतर लक्ष द्या एक्सटेरियर अँगल. आता एक्सटेरियर म्हणजे कोणते? जे बाहेरच्या साईडने आहेत आणि बाहेर एस बनवतात ते झाले अल्टरनेट एक्सटेरियर. आणि जे सेम टू सेम याच्यावरती आहेत, बाहेरच्या याला, हे झाले फक्त एक्सटेरियर. आणि कोणतेही दोन करस्पॉन्डिंग अँगल, हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कोणतेही दोन करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? त्यांची ऍडिशन केली तर ती 180 येते. किती येते? 180. किती येते बाळांनो? 180 येते. म्हणजे हे दोन ट्रायंगल, हे दोनची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन किती येते? 180. इतकं सोपं आहे. इतना शोपा है बाबा. फिर से बताने का नहीं, फिर से बोलने का नहीं कि मैम ने हमको बताया नहीं. इतना शोपा है ये, इतना शोपा है. ये क्या हो गया? ये करस्पॉन्डिंग हो गया. ये जिधर मैंने 1 2 3 4 लिखा है ना, ये ऐसे वाले एंगल कैसे होते हैं? करस्पॉन्डिंग होते. ये सेम टू सेम लिख सकते तुम. उसके बाद में क्या होता है? इंटीरियर एंड एक्सटीरियर एंगल्स होते हैं पैरेलल लाइंस में.
पैरेलल लाइंस एंड ट्रांसवर्सल में क्या होता है, इंटीरियर एंड एक्सटीरियर होता है। तो इंटीरियर कौन सा, जो ये पैरेलल लाइंस के अंदर अंदर आते हैं ना, जो अंदर अंदर घर में रहते हैं ना, वो रहते हैं तुम्हारे इंटीरियर एंगल्स, और जो बाहर फैल के होते हैं वो होते हैं एक्सटीरियर, जो बाहर आते हैं। ये ऐसे वाली, ये जो है ना, ये हो गए उसके एक्सटीरियर एंगल। ओके, क्लियर आहे? याच्यात अवघड असं काहीच नाही, याच्यात अवघड असं काहीच नाही। ओके, त्यानंतर तुम्हाला काय आहे याच्यामध्ये पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल मध्ये तुम्हाला फक्त अँगल्स शो करायचे आहेत बाळांनो, अँगल्स शो करायचे आहेत, त्यांचं सिमिलॅरिटी दाखवायची आहे, सिमिलॅरिटी दाखवायची। तर सिमिलॅरिटी कशाने दाखवू शकतात, तर तुमच्याकडे 4 टेस्ट आहेत इथे, तुम्हाला सिमिलॅरिटी आणि सिमिलॅरिटीमध्ये 4 टेस्ट तुम्हाला आहेत। कोणत्या आहेत चला बघा, डबल ए, ट्रिपल एस आणि तुम्हाला आहे SAS। ह्या 4 टेस्ट तुम्हाला आहेत ज्या की इम्पॉर्टंट आहेत। ओके, आता 4 टेस्ट मध्ये काय काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचे आहेत की 2 अँगल्स कसे आहेत, सेम टू सेम आहेत, सिमिलर आहेत। ओके, सिमिलॅरिटी कशाने शो करतात, याच्याने। ओके, त्याच्यानंतर ट्रिपल ए। ओके, आफ्टर दॅट ट्रिपल एस म्हणजे तिन्ही साइड, आणि त्याच्यानंतर SAS। सगळ्यात जास्त मोठा गोंधळ तुम्ही इथे घालतात, सगळ्यात मोठा गोंधळ तुम्ही इथे घालतात। SAS म्हणजे कोणती वाली, SAS म्हणजे कोणती वाली की 2 साइड्स आहेत आणि त्याची इन्क्लुडिंग अँगल आहे, 2 साइड्स आहेत आणि त्याचा इन्क्लुडिंग अँगल जर असेल तर ती तुमची झाली SAS, साइड अँगल साइड। ओके, जर 2 साइड्सच्या मध्ये अँगल आला तर तो झाला तुमचा SAS। तुम्ही काय करतात माहितीये का बाळांनो, तुम्ही काय करतात टेस्ट मध्ये सगळ्यात मोठी गोंधळ काय घालतात माहितीये का, इथे 2 अँगल आले तरी देता येते। ओके, पण ह्या साइड्सच्या इन्क्लुडिंग जर अँगल आहे तर ही SAS झाली। तुम्ही इथे डायरेक्ट लिहा ना SAS, प्रत्येक याला नाव द्या ना, हे सोपं पडतं। ओके, तुम्हाला इकडे कॉन्ग्रुएन्स मध्ये तुम्हाला काय आहे, कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, काय आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये, तुमचा सगळ्यात मेजर पॉइंट इथे होतो की कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल मध्ये SA ही पण टेस्ट आहे, ही टेस्ट इकडे आहे, इकडे नाहीये। इथे तुम्हाला असं जर दिलेलं असेल ना 2 साइड्स आणि इकडे एक अँगल, तर तुम्ही इथे लिहू शकतात, पण ही तुम्हाला टेस्ट इथे नाहीच आहे, सिमिलॅरिटी मध्ये ही टेस्ट नाहीच आहे, सिमिलॅरिटी मध्ये SAS आहे। तुम्ही इथे गोंधळ घालतात आणि मग इथे सगळ्यात जास्त मार्क्स जातात तुमचे। ओके, हे सगळ्यात इम्पॉर्टंट वाला कंटेंट आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट वाला कंटेंट आहे। आज आपण काय काय पाहिलं, इथे थेरम्स पाहिलेत आणि टेस्ट पाहिलेत, ह्या 2 गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत तेवढ्या आज आपण पाहिल्या। याच्यावरचे जे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण बघणार आहोत पुढच्या पार्टमध्ये, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक थेरम वरती कशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात, कशा टाइपचे MCQs विचारले जातात ते आपण बघणार आहोत। ओके, प्रॅक्टिस सेट मधले, एक्झाम मधले काही क्वेश्चन्स आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत, त्याच्यामुळे डोंट मिस द पार्ट 2। चलो बाय।